आपल्यासोबत निलेश लाडणे आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच आता रवींद्र चव्हाण यांची आणि तुमची भेट झालेली आहे, निवडणुका संपल्या, वाद संपला समजायचं? माझा सन्माननीय चव्हाण साहेबांच्या विरोधात काहीच वाद नव्हता। मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला, सिच्युएशन तशी होती आणि सिच्युएशनचा पाठलाग करत करत मला जे काही जनतेसमोर ठेवायचं होतं, निवडणूक आयोगासमोर ठेवायचं होतं, माझ्या सगळ्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे आणि एक रिट पिटिशन मी हायकोर्टात फाईल केलेली आहे। कुठेही भारतीय जनता पक्ष किंवा चव्हाण साहेबांच्या विरोधात मी एकही तक्रार केलेली नाही। पण एकूणच टीका त्यांचं नाव घेतलं, पण मी त्यांचं तेव्हा नाव घेतलं होतं आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी माझ्या हाताला लागल्या त्याचं रूपांतर मी जे तक्रारीमध्ये केलं ते त्या व्यवस्थेसमोर केलेलं आहे। अजून त्याचं उत्तर आलेलं नाही। पण मनोमिलन होणार का? वाद कुठेतरी होताना दिसला नाही साहेब, असं वाद म्हणजे काय, माझा व्यक्तिगत वाद नव्हता, काय व्यक्तिगत दुश्मनी नव्हती। मी स्वबळावर लढत होतो। स्वबळावर लढत असताना आपल्याला सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागतो आणि तेही स्वबळावर निवडणूक लढत होते। त्यांचा पक्षही मोठा आहे, आमच्यापेक्षा मोठा पक्ष त्यांचा आहे, आमचाही मोठा पक्ष आहे। तर आम्ही दोघंही निवडणुकीत लढल्यानंतर कुठे ना कुठेतरी फ्रिक्शन होणार। त्याचं फ्रिक्शन काही पर्सनल नव्हतं, हे सिच्युएशनल होतं। पण हे फ्रिक्शन होताना एकूणच कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक म्हणून तुम्ही दोघंच समोर दिसत होता। उभाटा असेल किंवा इतर पक्ष जे आहेत ते कुठंच दिसले नाही यामध्ये, याकडे कशा प्रकारे? उभाटाची तशी ताकद पण असली पाहिजे ना, तर ती दिसेल। ते नामशेष झालेले आहेत, कुठेच त्यांची दखल घेण्यासारखा तो पक्ष राहिलेला नाही। त्यांच्याकडे जी काही लोक आहेत ते इतर पक्षांच्या नेत्यांच्या पगारावर आहेत। आजी पण नाही, पण जे माजी आमदार आहेत वैभव नाईक ते इतर पक्षांच्या पगारावर आहेत। मग ते काय स्टँड घेणार आहे कुठल्या विषयावर? म्हणून उभाटा जो काही होता तो नसल्यासारखाच होता, कारण का तिथे कोणच नाही राहिलं त्यांच्याकडे, सगळे त्यांना सोडून गेले आणि जे नेते राहिलेत ते इतर पक्षाच्या पगारावर आहेत। शेवटचा प्रश्न, तुम्ही भेट घेणार आहात रवींद्र चव्हाणच्या? मी आता फक्त आम्ही क्रॉस झालो एक दुसऱ्यांना, म्हणून हाय हॅलो फक्त झाली। अजून मी वेळ घेऊन मग त्यांच्याशी सविस्तर चर्चा करीन आणि त्यांच्याशी बोलून घेईन। धन्यवाद केल्याबद्दल। तर हे होते निलेश राणे, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच कुठेही आमचा वाद नव्हता, हा निवडणुकीपुरता हा सगळा वाद जो आहे तो समोर आला नव्हता आणि एकूण स्वबळावर लढताना या गोष्टी घडत राहतात, अशा प्रकारचे वक्तव्य देखील निलेश राणे यांच्याकडनं होताना दिसत आहे।